श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चिंता करणं सोडा आणि स्वामींची ही कथा ऐका. आजच्या दिवशी जो कोणी स्वामींची ही कथा ऐकेल त्याच्यावर कोणतीही संकट येणार नाही व गरिबी दूर होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी अक्कलकोटमध्ये आले. ते मंगळवेढ्यावरून पहिल्यांदाच जेव्हा अक्कलकोट नगरीमध्ये आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनंत नाम संवत्सरे रविवार दिनांक 6/4/1856 हा होता. दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज 20 मार्च 2026 या दिवशी त्यांचा प्रकट दिन आहे. वार शुक्रवार. इसवी सन 1459च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीच्या वनात अदृश्य झाले. या कर्दळीच्या वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ बनवले. एके दिवशी उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या त्याच कर्दळीच्या वनात लाकूड तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामींना पुन्हा धर्तीवर प्रकट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते. आपल्या हातून एका महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवाला दुःख झाले व त्याला भय वाटू लागले. पण भक्तासाठी माता स्वरूप असलेल्या स्वामींनी उद्धवाला अभय दिले, आशीर्वाद दिले व गंगातीरी प्रस्थान केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर त्यांनी काशी, प्रयाग असे भ्रमण करत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. अशा प्रकारे स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा आहे.